हनुमान जयंती देखील आहे आणि रामाचा भक्त म्हणून हनुमान पहिलाच बॉल पहिल्या बॉलवरती मनगटी वापर केला सिंगल एक रन तिथे मात्र टॅप केलाय चान्स बनला आणि विकेट सोपान मात्र आउट झालाय यावेळेला पण पहिला व्हाईट बॉल इथे मात्र अपील केली जाते व्हाईट बॉल हॅलो इनिंग मध्ये टॉस केला जाणार पुढील होणारा सामना साई दत्त शांती सागर दोन संघांच्या कॅप्टनने उपस्थित राहायचंय पुढच्या मॅचचा टॉस इनिंग मध्ये केला जाणार आहे तिथे मात्र ड्राईव्ह केलाय चुकी झाली आणि चौकार येतोय आकाशकडनं चुकी झाली 4 रन यावेळेला पुन्हा एकदा आणखी एक व्हाईट बॉल तिथे ड्राईव्ह केलाय सिंगल रन मिळेल 9 रन झालेत 2 बॉल बाकी आहेत शेवटचे 2 बॉल बाकी आहेत तिथे पुन्हा एक टॅप केलाय आणि इथे एक चांगला ड्राईव्ह केला होता मिथिलेशने बॉल निघून गेला असता फरार झाला असता पण विनायकला जाऊन बॉल आदायलाय आणि 1 ओव्हर समाप्ती होतीये 1 ओव्हर रन झालेत 10 थोडं स्पीडअप करायचंय 15 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे स्पीडअप करा आणखी एक गोलंदाज अनिकेत दहा रन झालेत नवीन ओव्हर अनिकेत येत आहेत गोलंदाज पहिलाच बॉल आणि तिकडे मात्र विनायकला देखील माघारी जावं लागलं स्टंपिंग आउट स्वरूपामध्ये गौरव नवीन बॅट्समन गौरव येत आहेत
फाईट बॉल आणि रन झाले तर 11. यावेळेला एक चांगला टप्पा पाहायला मिळतोय. इथे मात्र एक पुन्हा एक जबरदस्त टप्पा आणि गोलंदाज शैलीवरती पहिल्या ओव्हरला 10 रन आले, परंतु तदनंतरच्या जर गोलंदाजीचा विचार केला ना तर जबरदस्त गोलंदाजीची शैली पाहायला मिळते. सलगचे 3 बॉल केवळ 1 रन खर्च केलाय. उर्वरित या ओव्हरचे अजून 3 बॉल बाकी आहेत. तिथे ड्राईव्ह केलाय कव्हर्सला आणि आणखी 1 रन आउट झालाय. विकेट. रामेश्वर संघ मात्र अडचणीत आहे. धावसंख्येची प्रगती केली आहे पण अडचण मात्र वाढली ती विकेट गेल्या कारणाने. कारण आता मात्र विकेटला सुखरूप ठेवावं लागेल. शेवटचे 2 बॉल अजून बाकी आहेत. मनोहर नवीन बॅट्समॅन. आणि इथे मात्र आणखी 1 रन मिळेल. रन झाले तर 13. शेवटचा बॉल बाकी आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला तिकडे क्रिश आहेत. रन झाले 14. 2 ओव्हर आणि 14 इनिंग मध्ये टॉस केला जाणार आहे. साई दत्त आणि शांती सागर दोन संघांच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग मध्ये चला यानंतर होणारा सामना इनिंग मध्ये आपण टॉस करत आहोत. शांती सागर आणि साई दत्त दोन संघांच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. मिथुल आलाय गोलंदाज आपल्या विक्रोई पार्क साइडचा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल एक चांगला डिलिव्हर केलाय पण 22 ची रन मात्र अडवू शकत नाही कोणी. एकेरी रन मिळेल. चला थोडस स्पीडअप करा. 15 मिनिटांचा अवधी एक इनिंग कंप्लीट झालीच पाहिजे. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे मात्र आकाश होते आणि चान्स बनलाय पण सचिन तावडे नॉट आउट म्हणून घोषित केला. बॅटर सुखरूप आहे कळवत आहेत आमच्यापर्यंत. एक सिंगल रन. थोडं मित्रांनो स्पीडअप करायचं आहे. आपण जर पहिल्या दिवसाचा जर विचार केला ना पहिल्या दिवशी जे स्टेशन वाईजचे संघ सकाळच्या सत्रामध्ये मॅच खेळले प्रोफेशनल लॉटचे देखील काही सामने आपण पाहिले. अगदी वेळेमध्ये स्पीडअप मध्ये सगळ्या संघांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली.
ह्यावेळेला नो बॉल. येस प्लस आणखी एक रन मिळेल. नो बॉल. एका बाजूला आपण पाहिलं तर विनायक उतेकर आणि एका बाजूला नितीन दैवी, हे दोन पंच या नो बॉलसाठी अगदी अचूकतेने या क्षणाला आपल्याला निर्णय कळवताना पाहायला मिळाले. तिथे मात्र पुन्हा एक चान्स पडलाय आणि मनोहर आणखी एक झटका. रनआउट बरेच झाले तर रामेश्वर संघाचे. जर आपण पाहिले तर एकंदरीत 3 विकेट रनआउट स्वरूपात माघारी गेलेत. एक स्टंपिंग आउट झाले. नवीन बॅटर येत आहेत. तेजस. 3 बॉल 18. अजूनही 3 बॉल बाकी आहे. पितुल 3 बॉल हो गए, एक नो बॉल था. फुलटॉस बॉल आणि सेफ शॉट. क्या बात आहे मिथिलेश, मस्त ड्राईव्ह केलाय. म्हणजे मॅच मध्ये मिथिलेशने पुन्हा एक जबरदस्त जिवंतपणा आणला. धावसंख्या तर आली आहे, केवळ एक ओव्हर आता त्याला सेफली खेळायचे. विकेट गेलेत. बावीस रन मधले 12 रन वैयक्तिक मिथिलेशनेच जुळवलेत. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे लेग साइडला फ्लिक केलाय. 1 रन मिळतोय. 1 to go शेवटचा बॉल आहे. तिथे मात्र पुन्हा एक ड्राईव्ह केलाय. 1 रन मिळेल. 3 ओव्हर समाप्त झाले. 24 धावसंख्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत. खोलवर टप्प्याचा बॉल आणि बोल्ट आउट झालाय तेजस. विकेट येतोय. धावसंख्या आली आहे, पण केवळ विकेटवर थांबणं महत्वाचं आहे. साहिल येतोय बॅटर. उर्वरित 5 बॉल 5 रन जरी आले तरी 30 धावांचं टार्गेट दिलं जाईल. यावेळेला व्हाईट बॉल चांगला जज केलाय साहिलने. आणि ह्या वेळेला एक जबरदस्त पुन्हा टप्पा पाहायला मिळतोय. विकेट माघारी गेलेत. मिथिलेशच्या सोबतीला कोणता तरी पॅटर्न आहे, तिथे त्या खेळपट्टीवरती टिकून राहणं महत्वाचं आहे. रन 25. विकेट गेलेत. 6 विकेट गेलेत. नवीन बॅट्समॅन येतोय. आकाश आलेत नवीन बॅट्समॅन.
आणि एक चांगला टप्पा. तिकडे मात्र हलकासा सिंगल रन मिळतोय. शेवटचे काही बॉल बाकी आहेत, अर्थातच 2 बॉल लास्ट रन झालेत 26. 4 बॉल झालेत, 26 रन झालेत. आणि गरज नव्हती पण मिथिलेशने चान्स घेतला. विकेट येतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं 2च रन दिलेत या ओव्हरला. एक लास्ट बॉल बाकी आहे. प्रथमेशला मात्र शेवटच्या बॉलसाठी पाठवलाय. अनिकेतने वैयक्तिक विचार केला तर या संपूर्ण मॅच मध्ये 4 विकेट मिळवलेत. शेवटचा बॉल 1 रन आला. 27 आणि 28 देखील एक चांगली मॅच होईल. आणि तिकडे 1 रन तर कंप्लीट होतोय. 27 रन झालेत. 28 धावांचा टार्गेट आहे. चला टॉस साठी यायचे साई दत्त आणि शांती सागर. दोनही कॅप्टन लवकर मैदानामध्ये या. साई दत्त आणि शांती सागर. हॅलो, थोडंसं खेळाडूंनी डिसिप्लिन पाळायचं आहे. आपण क्रीडांगणामध्ये येताना कोणत्याही प्रकारे बाउंड्रीचा पडदा ओलांडायचा नाही आहे. 2 मार्ग आहेत, त्या मार्गामधूनच आतमध्ये प्रवेश करा. केवळ खेळाडू नव्हे तर प्रेक्षक असतील, आयोजन समिती मधील देखील मेंबर्सला रिक्वेस्ट आहे, आपण देखील अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची गोष्ट करायची नाही आहे. शांतीसागर, निर्णय आपला काय झाला असेल कळवायचे. शांतीसागर. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 28 धावांचा पाठलाग तर आहे, परंतु कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार आहे. 2 सामनावीर या क्षणाला एका क्रीडांगणावर, परंतु समीकरण जर पाहिलं, एक गोलंदाज एक फलंदाज आणि एका सामनावीराच्या विरोधात एक सामनावीर मात्र एक पाय चढवत पाहायला मिळाला.
एक जबरदस्त फिल्डिंग, क्या बात आहे मिथिलेश. शांतीसागर डिसिजन कळवा.
हॅलो व्हाईट बॉल आणि प्लस 1 रन. साई दत्त आपला निर्णय कळवायचा आहे. शांतीसागर आपण बॅटिंग घेतली आहे, लगेचच रेडी राहायचे. अजूनही 20 धावांची गरज आहे. 8 रन झालेत. 14 बॉल आणि 20. मॅच दोन्ही संघांकडे तेवढीच आहे. कोणत्याही क्षणी मॅच कलाटणी घेता येईल. हो जबरदस्त टप्पा. क्या बात आहे प्रथमेश. ही ती ओळख आहे, हा भटवाडीचा खेळाडू आहे. हे त्याचं स्थानिक क्रीडांगण आहे. या मातीमध्ये लोळलाय अगदी अनेक वर्ष. या मातीमध्ये त्याने बरीच वर्ष आपला परफॉर्मन्स दाखवलाय. त्यामुळे असलेल्या घरच्या मातीला कपाळी विजयाचा तिलक म्हणून माथ्यावर लावायची आहे. त्यासाठीचा हा त्याचा प्रवास पाहता येतोय. की जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. तिथे मात्र ड्राईव्ह केलाय. क्या बात आहे. व्हेरी गुड एफर्ट फरदीन काझी अँड फ्रॉम भटवाडी. भटवाडीचा फरदीन काझी म्हणून ओळखला जाणारा खेळाडू प्रथमेश जबरदस्त बॉल थांबवलाय. अगदी सुप्रीमो चषक सुरू आहे. अनेक जण सुप्रीमोची क्रीडा स्पर्धा पाहतायत. अनेक जण प्रत्येक खेळाडूला फॉलो करत असतो. कोणाला आकाश तारेकर, कोणाला केतन म्हात्रे, कोणाला अनेक खेळाडू आवडत असतात. परंतु जर आपण पाहिलं ना तर फरदीन काझीचा सर्वात मोठा चाहता म्हणून प्रथमेशकडे पाहिलं जातं. नक्कीच प्रथमेश येणाऱ्या कालखंडामध्ये तू देखील फरदीन काझी नव्हे तर प्रथमेश खापणे म्हणून देखील लोकांनी तुला फॉलो केलं पाहिजे. अशी तुझी कामगिरी आम्हाला पाहायची आहे. सोपान मंदार स्पोर्ट्स ते असलेले सर्वे सर्वा या परिसरातील डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. एक शांत संयमी बाणा असतो त्याचा, परंतु मनामध्ये त्याच्या आक्रमकता असते. खोलव्या टप्प्याचा बॉल तिथे ड्राईव्ह केला. तिथे मात्र जबरदस्त पुन्हा एकदा फिल्डिंग एफर्ट आणि 1 रन मिळतोय. चला या नाही मॅच नंतर आपण पुढच्या लॉट कडे वळणार आहोत काही क्षणात. आणि इथे मात्र व्हाईट बॉल. सोपाने देखील चालाकीने या बॉलवरती त्याचं काहीच एक कौशल्य पाणाला लावत होता, पण बॅटर देखील तितकाच चातुर्यवान. त्याने देखील ओळखली त्याची बाजू आणि पुन्हा माघारी आलाय. एक एक्स्ट्रा रन संघाच्या धावगणितामध्ये वाढ करते. रन झालेत. अजूनही 18 धावांची गरज आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे पुन्हा बरोबरीच पाहायला मिळते. बॅकफुट पंच केलाय. तिकडे मात्र डिक्लेअर 1 रन. चला यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघाने मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा. शांतीसागर, साई दत्त दोन संघ मैदानात लगेच उपस्थित व्हा. ओहो यावेळेला एक पुन्हा जबरदस्त टप्पा अपील केली जाते, पण कमबॅक होतोय.
मंदार सोपान. स्लिपडून घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी रडारमध्ये बॉल आला. एक प्रॉपर टप्पा मात्र नितीन यांनी दाखवला बॅटरला. सिंगल 1 रन मिळेल. चार बॉलचा खेळ झालाय. 12 रन झाले. 16 धावांची अजून गरज आहे. चला स्पीडअप करा संघ रामेश्वर. थोडं स्पीडअप करायचंय. टाइम उभा आहे आपल्याला देखील. स्थानिक खेळाडू आहात. ओहो जबरदस्त टप्पा. क्या बात आहे. आणखी एक विकेट मी येते. प्रथमेशचं देखील कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॉल मात्र तिकडे कव्हर केलाय. विकेट मिळतोय. शेवटचा बॉल 1 to go. मॅच अजूनही बाकी आहे. नवीन बॅटर पुन्हा एकदा अनिकेत. सात बॉल आणि 16 धावांची गरज आहे. क्या बात आहे. काय टप्पा पाहायला मिळाला. त्याच्या डोळ्यामध्येच आम्हाला पाहायला मिळत होतं की कुठेतरी या बॉलवरती त्याचं व्हेरिएशन असणार आहे. कुठेतरी बॅटरला पुन्हा त्याच्या गोलंदाजी शैलीवरती जायत अडकवणार आहे. आणि ती भूमिका त्याने इथे स्पष्ट करून दाखवली. विकेट मिळालाय. जबरदस्त बॉल मात्र कट केला. कापला बॉल हलकासा. 6 बॉल आणि 16 रनांची गरज. फारुक आलाय. नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडला. आणि बॉलर आहेत साहिल. सात आउट झाले. 7. फुलटॉस बॉल. तिकडे मात्र आकाश होते. 5 बॉल 15. 5 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. आणि फटका फसलाय. एक चांगला ड्राईव्ह केला होता. आणखी एक झटका. आणखी एक विकेट. 8वा विकेट गेलाय. मिथुल आलाय. म्हणजे खऱ्या अर्थाने मिथुल देखील भटवडीचं क्रिकेट जवळून बघितलंय. त्यामुळे मिथुल कदाचित मॅच बदलू शकतो. भटवडीकरांचा असलेला त्याचा अभ्यासक्रम मिथुलकडे अधिक आहे. त्यामुळे मॅच बनवेल मिथुल. पण लास्ट विकेट आहे. आणि क्या बात आहे मिथुल. चौकार. 5 रन मिळालेत. नो बॉल. साइड आर्म. या गोलंदाजाला केलंय दंडित. मॅच आहे किती. 4 बॉल आणि 11. एक मिनिट 10. 4 बॉल 10. 4 बॉल 10 बरोबर. 5 रन आलेत आत्ताचे. मी म्हंटल ना मिथुल आहे. मिथुलकडे भटवाडीचा सर्वाधिक अभ्यासक्रम त्या संघातील इतर खेळाडूंपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मिथुल मॅच बनवेल. एखादा चौकार अजून जर आला मिथुलकडून तर नक्कीच नितीन दैवी देखील काही पुरस्कृत पारितोषिक देऊ शकतात. वैयक्तिक त्याला रोख रकमेचं.
व्हाईट बॉल, व्हाईट बॉल मिळतोय. क्या बात आहे, जबरदस्त ड्राईव्ह केलेला मिथुलने. पण तिकडे तेजस आहे. या चौकारावरती मॅच बनली असती. हा जर चौकार आला असताना तर मॅच वेगळीच पाहता आली असती. पण तेजसने चांगले तिकडे फिल्डिंग केली आहे. 3 बॉल उर्वरित बाकी आहेत. 3 बॉल 9. हा चौका आला असता तर मॅच जवळपास होती. 3-5ची मॅच आली असती. पण अजूनही मॅच होते काय. आणि तिकडे तिकडे आलाय चौकार. क्या बात आहे. मी म्हटलं ना, हा मिथुल दवे सर्वाधिक भटवाडीचा अभ्यासक्रम त्या संघातील इतर खेळाडूंपेक्षा याच्याकडे जास्त आहे. त्यामुळे 2 चौकार त्याने मारले. आता मॅच आली आहे 2 बॉल. 2 बॉल किती आहेत मुकेश? 2 बॉल 5ची मॅच आणली आहे. काय इंटरेस्टिंग मॅच झाली आहे. 2 बॉल 5. 2 बॉल 5. क्या बात आहे मिथुल. एका चौकाराची मॅच आली आहे. जबरदस्त कमबॅक केलाय. आज मिथुलचा पार्कसाईडचा चाहता वर्ग देखील अगदी आवर्जून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच बघतोय मिथुल, की मिथुल कडून आणखी एखादा चौकार यावा अशी अनेक चाहताची मागणी आहे. 2 बॉल आणि 5 मिथुल दवे. दोन बॉल 5. प्रेशर बनवलंय गोलंदाजावर, प्रेशर बनवलं त्या प्रतिस्पर्धी संघावर. येस येस, टाइम 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 मिनिट टाइम लिमिट आहे. टाइम लिमिट आहे, टाइम लिमिट आहे. येस अंपायर थोडंसं वॉर्न करा. चला भटवाडी संघ, रामेश्वर संघ, आपणास देखील टाइम लिमिट असणार आहे. दोन बॉल आणि 5. आणि क्या बात आहे. इथे मात्र हा सिंगल घेणं खूप महत्वाचं होतं. मिथुलने ती चालाकी दाखवली, पण ना कुठेतरी मिथुलचा रन अपूर्ण राहिलाय. रन सर बनला असता तर आणखी इंटरेस्टिंग मॅच होती. 1 बॉल 5 अजून मॅच आहे. आणि संघ ऑल आउट झालाय. संघ ऑल आउट झालाय. पण मिथुलने मात्र मॅच जबरदस्त बनवली आहे. एक मिनिट नितीन, किती प्लेअरची मॅच आहे? आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला मॅच चालू करा लवकर. शांती सागर आणि साई दत्त, प्रॅक्टिस प्लीज नकोय. आणि मॅन ऑफ द मॅच मिथिलेश. मिथिलेशला मॅन ऑफ द मॅच जाते. मिथिलेश ये. हॅलो, चला तिकडे प्रॅक्टिस नकोय, मॅच चालू करून घ्या. मॅच